नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये बघा अनेक लोक पाहत असतो. काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही सामाजिक काम करणारे असतात. परंतु त्यातूनही काही लोक इतकी स्पेशल असतात की त्यांनी त्यांच्या आयुष्याचं म्हणजे परमेश्वरानं जे हे सुंदर आयुष्य दिले त्याचं सार्थक केलेलंच असतं. तर असाच एका माणसाची आपण माहिती ऐकणार आहोत. बघा, मदुराईत राहणारा हा 29 वर्षाचा नारायण नावाचा हा तरुण एका 5 स्टार हॉटेलमध्ये शेफची नोकरी करत होता. त्याला युरोपामध्ये जे स्वित्झर्लंड आहे तर तिथं डॉलरमध्ये पगार देणारी नोकरी मिळाली होती. पण त्याचं मन काही त्याच्यामध्ये रमलं नाही. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली. तर कोणती घटना घडली तर ते ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर स्वित्झर्लंडला डॉलरमध्ये पगार देणारी नोकरी त्याला मिळालेली होती. तो त्याच्यामध्ये खुशही होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. परंतु काय झालं, त्या आनंदामध्ये देवदर्शनासाठी त्याला जाताना रस्त्यात एक अतिशय विकलांग असहाय्य माणूस दिसला. कसा विकलांग असहाय्य हा माणूस होता तर मानसिकदृष्ट्या तो रुग्ण होता. भुकेने व्याकुळ झालेला होता. आणि अशा लोकांकडं कसं आहे, आपण देवासाठी भरपूर पैसे देतो. परत म्हणलं तर आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असले तर दानधर्म करतो. परंतु असे रस्त्यावर बसणारी जी लोक असतात त्यांच्यासाठी आपण काही करत नाही. कारण त्यांच्यापासून आपण लांब पळत असतो. कारण त्यांच्या अंगावरचे कपडे, त्यांचं वागणं, त्यांचे केस असं बघूनच आपण लांबून जातो. परंतु हा माणूस अतिशय संवेदनशील हा मुलगा. तर भुकेने व्याकुळ झालेला तो माणूस काय करत होता रोडवर बसलेला, तर चक्क स्वतःची विष्ठास स्वतः खात होता. ते पाहून नारायणचं मन अगदी भरून आलं. आणि त्यावेळेस त्याने ठरवलं की आपलं आयुष्य मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांसाठी खर्ची करायचं, आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं असा त्यानं निर्णय घेतला. आणि 5 स्टार हॉटेलात नोकरी करणारे नारायणकडे भरपूर पैसे होते. कारण भरपूर म्हणजे पगाराची नोकरी होती, तो करू शकत होता, सेविंग होतं. काय केलं त्यानं तर त्या पैशाने तो हॉटेलमधून जेवण खरेदी करायचा आणि मदुराईमध्ये जेवढे काही विकलांग लोक आहेत त्यांना तो जेवण द्यायचा. सुरुवातीला त्याला घरातून विरोध झाला. कारण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करणारा, एवढे पगार मिळवणारा, हे काय असले भिकेचे डोहाळे लागलेत असं सगळ्यांना वाटलं असावं. परंतु नारायणच्या आईवडिलांनाही परत त्यामागचं महत्त्व कळू लागलं आणि त्यांनी पण ह्या उपक्रमामध्ये त्याला पाठबळ दिलं, बळ दिलं. परत म्हणलं तर त्याला मदत केली आणि आपलं जुनं घर त्याच्या ताब्यात दिलं. आता नारायण हॉटेलऐवजी आपल्या जुन्या घरात मित्रांच्या मदतीने जेवण बनवू लागला. 2003 त्याने अक्षय ट्रस्टची स्थापना केली. आज नारायण दिवसातून 2 वेळा 400पेक्षा अधिक लोकांचे जेवण बनवतो आणि शहरात फिरून विकलांग असहाय्य लोकांना ते पुरवतो. कारण मदुराई हे मोठं गाव, मोठं शहर. वेळ असेल तेव्हा तो त्यांचे केस कापणे, त्यांना आंघोळ घालणे अशी सेवा देखील करतो. आत्तापर्यंत त्याने 1.5 लाख लोकांचा नाश्ता आणि जेवणाची सोय केलेली आहे. वर्षातले 365 दिवस त्याचा हा उपक्रम चालू असतो, कधीच खंड पडत नाही त्याच्यामध्ये. CNN या आंतरराष्ट्रीय संस्थेने हिरो ऑफ द इयर या पुरस्कारासाठी बघा त्याची निवड केली आणि त्याला तो पुरस्कार दिला. परंतु नटनट्यांची लफडी दिवसभर दळत बसणाऱ्या भारतीय मीडियाकडून त्याची उपेक्षाच झाली. कारण भारतीय मीडियाने काही त्याला म्हणजे हिरो म्हणून पुढं किंवा त्याची दखल घेतली नाही असं झालं. तर CNN या आंतरराष्ट्रीय संस्थेने हिरो ऑफ द इयर या पुरस्कारासाठी आलेल्या जगभरातून 25,000 नामांकनामधून पहिल्या 10 जणांच्या यादीत नारायणची निवड केली. मित्रांनो, आजच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक जण पैशाच्या मागं लागलेला आहे बघा. पण या देशात नारायण कृष्णांसारखी लोकही आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आपल्यालाही काही संदेश मिळत नाही. समाजासाठी काही स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आणि या नारायणने माणुसकीचा दिवा जपत ठेवला आहे. तर त्यालासुद्धा आपण ह्या माध्यमातून थोडंसं म्हणजे माझं एक असं होतं की चला हे दखल कुणी घेतलेली नाही किंवा आपण कमीत कमी आपल्या ह्याच्यावरती चॅनलवरती तरी या अतिशय थोर अशा हिरोची माहिती टाकूया. माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.